नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज ना सकाळी सकाळी मग असं नाश्त्याला करायला घेतलं होतं पोहे. तर त्या कढई गरम करायला ठेवली. पहिल्यांदा शेंगदाणे थोडेसे जास्त तळून घेतलं आणि नंतर मग असं बाहेरचं वातावरण बघा, तर एकदम छान असं निसर्गाचं वातावरण. आणि इकडं मग परत मोहरी टाकली, नंतरनं जिरी टाकली आणि मग वरनं परत हिरवी मिरची, कढीपत्ता पण आपला देशी गावरान कढीपत्ता आहे बरं का. आणि कोथिंबीर पोह्याला नव्हती, तर असंच असतं गावाकडं आपल्या, जे जसं असेल तसं त्यातच करावं लागतं. शहरात बघा तसं नसतं, लगेच सगळ्या वस्तू जिथल्या तिथं भेटते, ते तसं गावाकडं नसतं भेटत. तर इथं परत कांदा टाकला होता, मी परतून घेतला कांदा पण छान असा. आणि कांदा परतून झाल्यानंतर परत हळद पावडर टाकली. हळद पावडर टाकल्यानंतर मीठ टाकलं चवीपुरतं आणि पोहे टाकलं आणि हलवून घेतलं. तर इकडं ना एका हाताने कॅमेरा पकडायचा, एका हाताने पोहे हलवायचं. तर कढई हलत होती, मग मी हलवून घेतल्यानंतरच सगळं झाल्यानंतरच दाखवलं. तर बघा होतं असं, कॅमेरा पकडायला कोणीतरी पाहिजे असं वाटतं. तर ह्याच्या पोहे घेतलं आणि ह्याच्यासोबत ना दही खायचं. दही आणि पोहे एकदम छान लागते. तर आणि नंतर मग मिरच्या अशा वाळल्या होत्या, तर म्हणलं चला आज शेंगदाण्याची चटणी करून घेऊया. तर छान असं शेंगदाणं तळलं आणि शेंगदाणं तळून घेऊन शेंगदाण्याची चटणी बनवायला सुरुवात केली. तर शेंगदाणं तळून घेतलं, थंड होऊन दिलं. चटणी अगोदर बारीक करून घेतली मिक्सरवर आणि नंतर मग शेंगदाणं टाकलं आणि शेंगदाणे टाकून परत मिक्सरमधनं फिरवून घेतलं एकदा. आणि ही आपला देशी गावरान मस्त असा लसूण, तर लसणाची चटणी खायला तर खूपच टेस्ट लागते बरं का. आणि इकडं मग चटणी करून तयार झाली ती आपली, तर अशी डब्यात भरून ठेवली. आणि असं मोठं मोठं थोडंसं शेंगदाणं ठेवलं ना, चटणीला आणखीनच टेस्ट येते. तर म्हणलं चला बघा कशी छान अशी चटणी झाली. आणि देशी लसूण आणि शेंगदाणे घालून केलेली छान अशी शेंगदाण्याची चटणी. तर इकडं ना गाय आपली वेलेली आजारी पडली, तर ती वैरण खात नव्हती. मग ही बघा आपली इकडं लक्ष्मी, तर तिच्यापाशी कशी इकडं तिकडं फिरती, पण ही ना आजारी पडली आणि दुसऱ्या गायीना हिला खाऊन देणं आहे त्या, म्हणून हिला शेळ्यांची जाळी आहे ना, त्या जाळीमध्ये आणून शिफ्ट केली. कारण का तिथं गाई असं खाऊनच देत नाही त्या, मग त्याच खाते त्या. आणि हिला मग ही जास्त आता वैरण खाय नाही. आणि इकडं ना कोंबडी शेणखत आहे इथं, तर शेणखतावर कोंबडीचं पिल्लांना खायला घालती, पण तिचं लक्ष सगळं घारीकडं आहे. कारण का घार दिवसातनं 2-3 वेळा तरी घारी येते. आणि इकडं मग ही रेडी आणि शेळी ह्या जाळीत असते ती, आणि तिकडं गायींच्या जाळीत नसते ती. तर तिकडं गायींना 4चं टायमिंग होतं आणि वैरण टाकून झाली ती माझी. तर त्यांचं खायचं काम चालू होतं. खात असलं ना एकदम शांत वाटते त्या, कडकड करत नाही ते अजिबात. तर बघा यांचं कसं खायचं चालू आहे. तर इकडं म्हणलं तोपर्यंत हिचं थोडंसं शूट घ्यावं. आणि आपली ही शिळी आहे ना, हिचं पण खायचं चालू आहे. हिला पण थोडंसं गवत आणि टाकलं. आणि इकडं ना रामफळाचा पाला पूर्ण गळला होता आणि नवीन चैत्र महिन्याची पालवी रामफळाला फुटली होती, त्यामुळं रामफळ आणखीनच सुंदर दिसत होतं. तर इकडं ना ही गायला कॅल्शियम कमी झाले, त्यामुळं ती बॉटल दिली ती डॉक्टरने. तर म्हणलं दाखवावं आपल्याला काहीतरी ह्याच्यापासून माहिती मिळत असते, म्हणून ही दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते. तर इकडं ना परत आतमध्ये गेली आणि दाराचं टायमिंग झालं, तर दाराची भांडी पण सगळी जोडून घेतली. पाणी भरून घ्यायचं, 1 बादली पाणी लागतं दार काढायला, दुधाची किटली, कॅन्ड, असं सगळं साहित्य दार काढायचं, नेऊन ठेवायचं. आणि नंतर मग लगेच आयतं पटकन आपल्याला मशीन चालू केली की दाराला बसता येतं. म्हणून इकडं माझी सगळी भांडी न्यायची पण
नेऊन पण झालती, जोडून पण झालती, मशीन जोडली होती. आता फक्त बटनच मारायचं बाकी ठेवलं होतं, तर बाकी सगळं झालं. आणि इकडं मग बघा आता दारालाच बसायचं. ह्या गाईला बाला आहे, तर बाला घालावा लागतो फक्त 2 गायींना. बाकीच्या कुठल्याही गायीला बाला घालावा लागत नाही. बिगर बाल्याचंच दार देते त्या. तर थोडासा वेळ होता, लवकर आवरलं होतं माझं काम. तर म्हणलं चला आपण थोडंसं शूट तर घेऊया, कारण का वेळ आहे. एका दिवशी ना असं मग वेळच नसतो व्हिडिओ काढायला, आणि मग व्हिडिओ काढायचाच राहून जातो माझा. आठवड्यातनं एक जास्तीत जास्त 4-5 किंवा जास्तीत जास्त 5 किंवा 6 असंच व्हिडिओ होते. तर जास्त व्हिडिओज नसते तर, कारण का वेळच नसतो. तर सकाळी पण गडबडीची कामं आवरायची असते ती, आणि संध्याकाळी पण गडबडीचीच कामं आवरायची असते ती. मग व्हिडिओ कधी काढायचा, तर व्हिडिओ काढायचा राहून जातो. आणि गायींना वैरण टाकून घेतली, धारा काढून घेतल्या आणि मोकळ्या सोडून दिलं, तर नंतर परत काही कामच नाही ना, एकदम असं निवांत होतं. तर म्हणलं चला. आणि इकडं मग चालू होतं माझं थोडंसं शूट घ्यायला. तर इकडं ना गाई नाही त्या, तर मोकळं वाटते. आणि इकडं बघा गाई सगळ्यांना तिकडं आता बांधलेल्या आहेत त्या, कारण का त्यांना वैरण खायची. त्यामुळं इकडं मग कोण असणार आहे, तिथलं पण शेण टाकून घेतलं आणि स्वच्छ करून घेतलं. शेण टाकलं ना मग असं स्वच्छ राहतं, नाही तर मग घाण होती. आणि परत धाराचं टायमिंग झालेलं, तर मग म्हणलं चला धार काढायला सुरुवात करूया. तर आज थोडासा व्हिडिओ घेऊया धार काढतानाचा. तर मग मी मला शूट करायला कोणच नसतं बरं का. माझं शूट मी स्वतःच करते, त्यामुळं मला जास्त काम केलेलं दाखवता येत नाही. भरपूर काम असतं, पण थोडंसं जरी क्लिप घ्यायला कोण असेल ना, तर एवढी अडचण येत नाही. मग पण आता काय करणार, आपला ब्लॉग आपणच शूट पण करायला लागतो आणि आपणच सगळं करायला लागते. तर म्हणलं चला असू द्या. पहिल्या गायीला मशीन लावली होती आणि तिचं दूध काढायचं चालू होतं. तर इकडं परत ही दुसरी गाय आहे, तर हिला पण मशीन लावून घेतली आणि दूध काढायचं चालू आहे. तर नळीतनं दूध जाते का म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करत होती, दिसते का म्हणून. आणि इकडं परत ना असं ही माझं चालू असतं रुटीन. तर 2च गायींच्या धारा दाखवल्या बरं का तुम्हाला, जास्त काही नाही दाखवल्या, कारण का सगळ्या गायींच्या धारा दाखवायच्या म्हणलं तर मग बराच वेळ गेला असता, म्हणून मी नाही दाखवलं. आणि इकडं ना परत सकाळी डॉक्टर फिरून आलेला, दुसऱ्या म्हणजे 2 वेळा झाला असं सलाईन लावायचं आणि कॅल्शियमच्या 2 बाटल्या जळवायचं. तर गाय अशी उठता येणं तिला, त्यामुळं हे देणं खरंच गरजेचं आहे बरं का. आणि प्रत्येक वेळेस तिचं असंच होतं की वेल्यानंतर तिला कॅल्शियमच कमी पडतं आहे, आणि मग काय करावं. तर मग आता दिलेत अशी औषधं, इंजेक्शन, गोळ्या, परत सलाईन असं. आणि आता ना अशी पूर्ण अंग टाकून देते आणि 4 पाय ही पसरून अशी बसते, उठत नाही. 2 दिवस झालं तशीच करते. मग आज काय केलं, तिला उठवली जबरदस्तीनं आणि थोडा वेळ अशी धरली की मग तिला उभं राहायला आलं. आणि 2 सलाईन आणि 2 कॅल्शियम चढवल्यामुळं मग तिला थोडंसं वैरण पण वाटली, तर वैरण खायला लागली. मग बरं वाटलं, वैरण खायला लागली म्हणल्यावर म्हणलं चला आता लागली सुराला. तर इकडं ना परत असं ही बघा रामफळ झाडाला नव्हती फुटली, आणि पेरूचं सुद्धा झाड, म्हणजे उन्हाळा दिवस आहे आणि किती छान हिरवंगार वातावरण वाटते. तर ह्यातनं झाडातनं हवासुद्धा तशीच गार भेटत असते आपल्याला, आणि खरंच खूप सुंदर वाटतं. तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करू.